नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वानंदी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टीईटी पेपर 1 व पेपर 2 यासाठी महत्त्वाचा व्याकरण प्रश्नसंच पाहणार आहोत। मित्रांनो, यामध्ये आपण एकूण 20 प्रश्न पाहिलेले आहेत। हे 20चे 20 प्रश्न आपल्याला मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न होते। म्हणजे हे सर्व प्रश्न आपल्याला रिव्हिजन म्हणून घेण्यात आलेले आहेत। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या स्वानंदी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉइन करा। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखायचा आहे। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्याचा काळ कोणता आहे? तर या वाक्याचा काळ होतो पहा पर्याय क्रमांक 2 तर भविष्य काळ आहे। यामध्ये पहा, काळ म्हणजे काय सर्वात पहिले हे जाणून घेऊया। तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध किंवा याचा जो बोध होतो त्याला काळ असं म्हटलं जातं। यामध्ये काळाचे जे प्रकार आहेत, काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात। यामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। यानंतर पहा, वर्तमान काळ म्हणजे काय आहे? क्रिया घडणे किंवा सुरू असते। पहा, क्रिया घडणे किंवा सुरू असते हे वर्तमान काळ। भूतकाळ म्हणजे काय? तर क्रिया घडून गेलेली असते। आणि भविष्यकाळ म्हणजे काय? तर क्रिया पुढे घडणार असते, हिला म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, सर्वांनी दररोज व्यायाम करावा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे। या ठिकाणी दररोज हा शब्द आहे, आपल्याला या शब्दाची जात ओळखायची आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर क्रिया विशेषण अव्यय आहे। पहा, दररोज हे जे आहे तर हे क्रिया विशेषण अव्यय आहे। यामध्ये पहा, दररोज या शब्दाची जात क्रिया विशेषण अव्यय आहे। क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं जातं। मित्रांनो, यामध्ये पहा, व्याख्या देखील ही महत्त्वाची आहे। पहा, तर क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हटलं जातं क्रिया विशेषण अव्यय। या ठिकाणी पहा, कालवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय असतं? तर ज्या अव्ययाद्वारे क्रिया घडण्याची वेळ दर्शवली जाते त्या अव्ययाला कालवाचक क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। पहा, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अधोमुखचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा उन्मुख। आणि मित्रांनो, आपल्याला जर अशाच पद्धतीचे 200 पेक्षा जास्त जर समानार्थी शब्द पाहायचे असतील, सोबतच आपल्याला विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत। त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना ते व्हिडिओ देखील पाहून घेऊ शकता। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला येणारे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द कळून जातील। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, विद्वान या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते आहे? पहा, विद्वान या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप। मित्रांनो, आपल्याला लिंगावरती सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। पहा, त्यापैकीच हा एक शब्द आहे महत्त्वाचा, विद्वान। तर या विद्वान या शब्दाचं विरुद्ध लिंगी रूप होतं पहा ऑप्शन क्रमांक 3 विदुषी। लक्षात ठेवा, विरुद्ध लिंगी रूप कोणतं आहे? विद्वानचं विदुषी। यामध्ये अजून जर काही उदाहरणं घ्यायचे झाले तर ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती, युवा, युवती, श्रीमान, श्रीमती, राजा, राणी, भगवान आणि भगवती हे जे आहेत हे काही महत्त्वाचे असणारे विरुद्ध लिंगाचे रूप आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, समानार्थी शब्दांची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे। यामध्ये समानार्थी शब्द मध्य, अप्यय, कर्ण, वर्ण, मर्म, धर्म, अंगीकृत आणि स्वीकृत हे जे आहेत यापैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी आपल्याला कोणती आहे ते ओळखायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर मध्य आणि अप्यय ही जी जोडी आहे ही समानार्थी शब्दांची असणारी योग्य जोडी आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश असे म्हटले जाते। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये 4 वेळा एकाच वर्षी हा प्रश्न विचारण्यात आला होता। या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे पहा, व्याख्या परत एक वेळा पहा, 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 उभयान्वयी अव्यय। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे चालत्या गाड्याला खीळ घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. पहा, चालत्या गाड्याला खीळ घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. तर चांगल्या चाललेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये विघ्न आणणं. विघ्न म्हणजे काय? तर विघ्नाला समानार्थी शब्द आहे पहा संकट. म्हणजेच चांगल्या चाललेल्या गोष्टीमध्ये एखादं संकट आणणं त्यालाच म्हणतो आपण चालत्या गाड्याला खीळ घालणे. लक्षात ठेवा, चालत्या गाड्याला खीळ घालणे म्हणजे चांगले चाललेले कार्य कोणीतरी समस्या निर्माण करून त्याला बंद पाडण्याचा प्रयत्न करतो. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार कोणता आहे? मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार कोणता होईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर विधानार्थी वाक्य आहे पहा मी आज शाळेत जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये महत्त्वाच्या नोट्स आपण प्रत्येक प्रश्नाच्या देत आहोत. यामध्ये काही पॉइंट्स देखील आहेत. तर पहा, मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवट पूर्ण विरामाने होतो ते वाक्य विधानार्थी वाक्य असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे? पहा, अव्ययीभाव समासाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? यामध्ये देवपूजा, प्रतिदिन, साखरभात, लक्ष्मीकांत यापैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. तर प्रतिदिन हे त्याचं उदाहरण आहे. पहा, अव्ययीभाव समास तर ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते आणि अशा सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे केला जातो अशा सामासिक शब्दाला अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं. पहा, अव्ययीभाव समासाची व्याख्या मित्रांनो परत एक वेळा ऐका. ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते अशा सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे केला जातो अशा सामासिक शब्दाला अव्ययीभाव समास असे म्हटले जाते. या ठिकाणी अव्ययीभाव समासामध्ये पहा आ, यता, प्रति, हर, दर, गैर, बिन, बे यासारखे उपसर्ग लावून हे शब्द तयार होतात. त्यामध्येच पहा दिन या शब्दाला प्रति हा उपसर्ग लागलेला आहे म्हणजेच प्रतिदिन. पहा, प्रतिदिन त्यामुळे हा अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? पहा, म्हणजे या ऑप्शनमध्ये आपल्याला 4 पैकी 3 अशा संस्था आहेत प्रकाशन संस्था की त्या मुंबई शहरातल्या आहेत आणि एक जी आहे ती मुंबईच्या बाहेरची आहे. तर ती आहे ऑप्शन क्रमांक 4. तर सुविचार प्रकाशन मंडळ हे जे आहे ही संस्था पुणे या शहराची आहे. यामध्ये ग्रंथाली, मौज आणि पॉप्युलर ह्या तीनही ज्या आहेत तर ह्या मुंबई या शहराच्या असणाऱ्या प्रकाशन संस्था आहेत आणि सुविचार प्रकाशन मंडळ ही पुण्याची आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेमध्ये आणि, व, किंवा, अथवा हे शब्द सामान्यतः डॅश म्हणून वापरले जातात. पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. मराठी भाषेमध्ये आपल्या आणि, व, किंवा, अथवा हे जे शब्द आहेत हे काय म्हणून वापरले जातात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर उभयान्वयी अव्यय म्हणून ते वापरले जातात. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा, यामध्ये मराठी भाषामध्ये आणि, व, किंवा, अथवा हे जे शब्द आहेत हे सामान्यतः उभयान्वयी अव्यय म्हणून वापरले जातात. 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं आणि उभयान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात. यामध्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. लक्षात ठेवा, हे 2 प्रकार खूप महत्वाचे आहेत. याच्यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर संयुक्त वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय हे शब्द जोडून बनलेले असते आणि मिश्र वाक्य हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे शब्द जोडून बनलेले असते. यानंतरचा प्रश्न आहे संध्या सुरेल गाते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? पहा, संध्या सुरेल गाते या वाक्याचा प्रयोग. तर या वाक्याचा प्रयोग होईल ऑप्शन क्रमांक 3. तर कर्तरी प्रयोग आहे. पहा, संध्या सुरेल गाते या वाक्याचा प्रयोग कर्तरी प्रयोग आहे. तर कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असे म्हटले जाते. पहा, कर्तरी प्रयोगाची व्याख्या वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार जर बदलत असेल तर ते कर्तरी प्रयोग होतो आणि कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांतच असतो आणि कर्म हे प्रथमात किंवा द्वितीयामध्ये असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल कर्तरी प्रयोग. यानंतरचा प्रश्न आहे तुझ्या भेटीने खूप आनंद झाला या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. पहा, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला या वाक्याचा प्रकार कोणता आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर विधानार्थी वाक्य आहे पहा तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. यामध्ये पहा दिलेल्या वाक्यामध्ये केवळ फक्त विधानच केलेलं आहे म्हणजेच हे विधानार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पार्वतीने नीळकंठास वरले हा कोणता समास आहे. पहा पार्वतीने नीळकंठास वरले हा कोणता समास आहे. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला टीईटी मध्ये 2 वेळा विचारण्यात आलेला होता कारण यामधील जे काही 20 प्रश्न आहेत त्या 20 पैकी 20 प्रश्न आपण जशाच तसे महा टीईटी वरचे घेतलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर बहुव्रीही समास आहे. पार्वतीने नीळकंठास वरले हा जो समास आहे हा बहुव्रीही समास आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण बहुव्रीही समास म्हणजे काय तर पाहूया. ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून त्या 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो किंवा तिसरं पद अधिक महत्वाचं असतं त्या सामासिक शब्दाला बहुव्रीही समास म्हटलं जातं. यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर पहा नीळकंठ लक्षात ठेवा ज्याचा कंठ निळा आहे असा तो त्यालाच आपण काय म्हणतो तर महादेव म्हणजेच नीळकंठ. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक खालीलपैकी ओळखायचे आहे. पहा आपल्याला नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक कोणतं आहे हे ओळखायचं आहे. मित्रांनो यावरती आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता 16, 19, 21 मध्ये आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 तर धार आणि गाठ हे जे पुस्तक आहे हे नरहर कुरुंदकर यांचं आहे. यामध्ये पहा धार व गाठ हे नरहर कुरुंदकर यांचं आहे. अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र हे जे आहे हे गो वि करंदीकर यांचं आहे. साहित्य आणि सौंदर्य हे जे बासी मर्ढेकर यांचं आहे. जाळ्यातील चंद्र हे जे आहे हे म वा धोंड यांचं आहे. पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पहा सर्वांना समज दिली जाईल हे जे विधान आहे याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर नवीन कर्मणी प्रयोग आहे. लक्षात ठेवा नवीन कर्मणी प्रयोग. यामध्ये प्रश्नातील वाक्यात जरी कर्ता स्पष्ट नसला तरी ती कोणाकडून क्रिया केली जाईल म्हणजेच कोणाकडून तरी ती सर्वांना म्हणजेच काय तर कोणाकडून लक्षात ठेवा सर्वांना समज दिली जाईल म्हणजे ती कोणाकडून तरी केलेली आहे. कर्त्याला कडून हा प्रत्यय लागल्यावर नवीन कर्मणी प्रयोग होतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचे महत्वाचा हा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राजेश घरातून बाहेर आला यामध्ये घर या शब्दाची विभक्ती कोणती आहे. पहा राजेश घरातून बाहेर आला यामध्ये घर या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर पंचमी विभक्ती आहे. लक्षात ठेवा विभक्ती कोणती आहे पंचमी आणि विभक्तीचे प्रत्यय आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहे ते सर्वांना पाठ असणं गरजेचं आहे. यामध्ये सर्वात पहिला आहे की घर या शब्दाची विभक्ती तर घरातून तर लक्षात ठेवा तून हा जो शब्द आहे घरातून लक्षात ठेवा ऊन हून आणि तून हे प्रत्यय असल्यास पंचमीचे असतात. पहा हे जे प्रत्यय आहेत हे पंचमीचे प्रत्यय आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे रामने पुस्तक कोठे ठेवले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. पहा रामने हे पुस्तक कोठे ठेवले या वाक्यातील अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे तर रामने. तर याची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर तृतीया विभक्ती आहे. यामध्ये पहा प्रथमामध्ये विभक्ती नसते आणि तृतीयामध्ये ने ए शी नी ही शी आणि ई ह्या ज्या आहेत ह्या तृतीयाचे प्रत्यय म्हणू शकतो किंवा विभक्तीमध्ये येतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे पहा पुढील काव्यपंक्तींचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे पुढील काव्यपंक्ती. तर काव्यपंक्ती काय आहे देव देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. तर या काव्यपंक्तीचा अलंकार कोणता आहे तर या ठिकाणी सरळ आपल्याला उत्तर दिसून येतं पहा ऑप्शन क्रमांक 3 तर रूपक अलंकार आहे. लक्षात ठेवा रूपक अलंकार जेव्हा उपमेय आणि उपमान यामध्ये भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असं दर्शविलं जातं तेव्हा रूपक अलंकार होत असतो. लक्षात ठेवा रूपक अलंकार याची व्याख्या मित्रांनो सर्वांना येणं गरजेचं आहे. रूपक अलंकार काय आहे व्याख्या जेव्हा उपमेय आणि उपमान यामध्ये भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही. पहा आत्मचरित्राचं खालीलपैकी कोणतं नाव नाही. यामध्ये केशराचे शेत संपूर्ण बाळकराम ही श्रीची इच्छा आणि बहुरूपी यापैकी कोणतं आत्मचरित्र नाही असं आपल्याला विचारलं आहे.
आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर संपूर्ण बाळकराम हे जे आहे हे आत्मचरित्र नाही. यामध्ये पहा, केशराचे शेत हे मामा पेंडसे यांचं आत्मचरित्र आहे. संपूर्ण बाळकराम हे राम गणेश गडकरी यांचं चरित्र आहे. ही स्त्रीची इच्छा ही डॉक्टर ठाणेदार यांचं आत्मचरित्र आहे. आणि बहुरूपी हे चिंतामणीराव कोल्हटकर यांचं आत्मचरित्र आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न आणि हे 20चे 20 ही प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील आपण प्रश्न घेतलेले आहेत. यामध्ये आपण टोटल 2016 ते 2019 मधील महा-TETचे प्रश्न घेतलेले आहेत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या स्वानंदी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. समोरील बेल नोटिफिकेशन देखील प्रेस करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळतील. चला तर आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.